मी नंदिनी बर्वे वडोदराच्या खास बातमींकडे। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर तेथील टोल नाक्यावरील गुंडांनी हल्ला केला। या घटनेचा संपूर्ण राज्यभर निषेध व्यक्त होत आहे। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करून गाव गुंडांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यासाठी टीव्ही ॲड डिजिटल मीडिया असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने 20 सप्टेंबर रोजी साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यांच्या वृत्त संकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींवर वाहनांच्या पार्किंगची अवैधरित्या वसुली करणाऱ्या काही गावगुंडांनी लाथाबुक्क्या, काठ्या आणि छत्रीने हल्ला केला, ज्यामध्ये पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी किरण ताजने, G24 वृत्तवाहिनीचे योगेश खरे हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर इतर 2 पत्रकारांना देखील किरकोळ मारहाण करण्यात आली। या घटनेच्या टीव्ही ॲड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी जिल्ह्याभरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 2 दिवसापूर्वी पुढारी न्यूज आणि G24 तासच्या प्रतिनिधी यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे। त्र्यंबकेश्वर मधील हा पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभावर हल्ला आहे। या हल्ल्याचा निषेध सर्वत्र होणे गरजेचे आहे। त्यामुळे आज टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन डिजिटल मीडिया विंगच्या वतीने आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये या आरोपींवर अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी पत्रकारांना शस्त्राचा परवाना देण्यात यावा आणि या पत्रकारांना न्याय देण्यासाठी संबंधित गुन्हेगारांवर, त्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे। लवकरच या पत्रकार संरक्षण कायद्याशिवाय त्यांच्या विरुद्ध मकोका कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रशासनाला आम्हाला आमची नम्र विनंती आहे की आपण पत्रकारांवरील होणारे हल्ले पाहता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटतं। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वृत्त संकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढारी न्यूज चॅनल आणि G24 तासचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासह इतर चॅनलच्या प्रतिनिधीवर भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे। या घटनेचा बुलढाणा टीव्ही जर्नलिस्ट आणि डिजिटल मीडियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संपूर्ण गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे। बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।